विषय मराठीमध्ये 25वा पाठ आहे, 9वा पैलू. सदरील पाठ हा प्रतिभा पानट यांनी लिहिलेला आहे. तर पाठाचं नाव आहे 9वा आणि त्याचा पैलू. 9वा म्हणजे नवीन, पैलू म्हणजे नवीन दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीकडे बघणे, पाहणे. तर या 9व्या पैलूमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर पाठामध्ये एखादा कोणी जर मूकबधीर असेल, एखादा मुलगा मूकबधीर जर असेल किंवा त्याला बोलता येत नसेल, ऐकता येत नसेल, तर अशाही माणसाचा विलाज होऊ शकतो. अशा मुलावर जर योग्य वेळी जर उपचार केला तर त्यांना ऐकता आणि बोलताही येऊ शकतं. हे आपल्याला पाठामध्ये एक नव्या दृष्टिकोनातून शिकायला मिळणार आहे. बघूया पाठामध्ये काय आहे. तर आज जे आपल्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या, आभाळ अगदी गच्च भरून आलेले होते. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत. बघा, आता ही आजी आपल्या नातूला घेऊन बाजारामध्ये आलेली आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ती फटाफट वेगाने निघलेली आहे. पण मुलगा आजूबाजूला बघत आहे. आजूबाजूला रिक्षा येत आहेत, वाहनं येत आहेत. अशाही स्थितीमध्ये तो इकडे तिकडे बाजूला होत नाही. एका रिक्षावाल्यानं अगदी रिक्षा जवळ आणून उभा केली. मग जवळ आणून उभा केल्यानंतर तो त्याला मोठ्यानं बोलला, "ए, ऐकू येत नाही का तुला?" तर त्याच्या आजी पुढे येऊन म्हणते रिक्षावाल्याला, खरंच त्याला ऐकू येत नाही, म्हणून तो बाजूला सरकत नाही. अशा प्रकारची घटना या ठिकाणी होते. पुढे ज्या दिवशी दिगू बहिरा झाला असे लक्षात आले, त्या दिवसापासून त्यांचे घरदार सर्व काळजीत पडले होते. आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस. तशीच दृढमूळ होऊन ती भिंतीच्या आवळशाला थांबून राहिली. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती. सारे वत्सलीने ऐकले. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते, तेही तिने पाहिले होते. बघा, आता काहीतरी विलास व्हावा बहिरेपणावरती, म्हणून त्या ठिकाणी आजी आली. पण तो दवाखाना बंद असल्यामुळे तिला त्या ठिकाणी एका बाजूला उभं राहावं लागलं. आणि खेडेगावातून एखाद्या व्यक्तीला इथपर्यंत यायचं म्हटल्यानंतर खूप मोठा संकटाला सामना करून यायचं असतं. अशा स्थितीमध्ये जर त्या ठिकाणी डॉक्टरची भेट नाही झाली म्हणजे खूप मनस्ताप त्या ठिकाणी होतो. त्यामुळे ती आजी थोडीशी मनाशीच फुटफुटत होती शहराच्या वातावरणाशी. हे सर्व त्या वत्सला नावाच्या एका मुलीने ऐकलं होतं. मग ती वत्सला नावाची मुलगी कोण होती, तर ती एक मूकबधीर शाळेमध्ये शिक्षिका होती. आणि तिने हे सर्व जाणलं की या मुलाला ऐकू येत नाही, म्हणून ती आजीला या मुलावर कशा पद्धतीने उपाययोजना होऊ शकतात हे सांगत होती. आणि तिने त्यांना घेऊन स्वतःच्या घरी घेऊन गेली आणि सर्व पद्धतीनं सर्व माहिती तिला सांगितली. मग अशा स्थितीमध्ये जेव्हा आजीला एक आशादायक चित्र उभं राहिलं, तर आजीच्या मनातल्या भावना प्रकट होतात की आमच्या घरामध्ये कुणीही मूकबधीर नाही, कुणीही मूक नाही, कुणीही बहिर नाही. तर मग असं कसं होऊ शकतं. तेव्हा ती शिक्षिका म्हणते की असं होऊ शकतं, योग्य वेळी जर इलाज जर झाला तर याच्यावर उपाययोजनाही आपल्याला करता येतात. म्हणून ती त्यांना दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये नेते. आणि शाळेमध्ये नेल्यानंतर आजी त्या ठिकाणी चित्र बघतात. काय चित्र असतं त्या ठिकाणी, शहरात त्यांच्या कानाची तपासणी करून त्यांचा श्रवण हा वेळीच पाहिला असता, श्रवणयंत्र दिले असते, आतापर्यंत ते ऐकू बोलू शकला असतं. किती लवकर हे व्हायला पाहिजे. मुलाची पहिली 5 वर्ष म्हणजे भाषा शिकण्याचे वय, वत्सला म्हणाले. आणि मूकबधिरतेवर पहिल्या 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे विलाज होऊ शकतो. आणि तो जर विलाज जर झाला तर तो मुलगा नंतर जिंदगीभर ऐकू शकतो, बोलू शकतो. पण पहिल्या 5 वर्षामध्ये ते होणं आवश्यक, कारण त्याला एक श्रवण यंत्र दिलं जातं. ते श्रवण यंत्राच्या मार्फत त्या गोष्टीचा विलाज होत असतो. दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली. मुख्य मुलांची शाळा असते. हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईकमधून शिकणाऱ्या बाई, हे सगळं आजीला नवलच वाटत होते. शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकत होत्या. हे वत्सलीने जेव्हा आजीला दाखवले, आजी उत्सुकतेने बघत होती. बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडले उच्चार टिपाया त्याचे कान सावध झाले होते आणि मुलं बाईसारखंच हसत बोलत. तेव्हा आजीच्या अंगभर लहरी उसळली. जेव्हा हे सर्व आजीनं बघितलं की ही बहिरी मुलं, मुकी मुलं बोलत आहेत, तेव्हा त्या अत्यंत आनंदित झाल्या. कारण त्यांना आशा सोडून दिली होती की आपल्या दिगूमुळं, की तो बहिरा असल्यामुळं की असं होऊ शकतं म्हणून. तर त्यांना त्या ठिकाणी ते बघायला मिळालं. यंत्रामुळे बहिऱ्या मुलाचा आवाज ऐकू येतो. आवाज आलेल्या आनंदाने ते मूल आपल्या चेहऱ्याकडे पाहते, आपल्या ओठाच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते. त्या यंत्रामुळे हे सर्व शक्य होतं. यंत्रामुळे सगळ्या गोष्टी करता येतात.
आणि तशा पद्धतीने होत असल्यामुळे आजीला तिने हिअरिंग एड्स दाखवले, इंडेक्स लूप सिस्टीमची खोली दाखवली आणि हळूहळू आजीला विचारले, काय आजी मग दिगूला ठेवायचे ना आमच्या शाळेत? आणि आजी खुदकून हसले म्हणाले, होय ग माझ्या दिगू या तुमच्या शाळेमध्येच शिकणार आहे. आणि अशा प्रकारच्या शाळेमध्ये शिकून पुढे दिगूची मोठा एक विकास झाला आणि बहिरा असणारा मुलगा ही नंतर शिकायला लागला. हा एक नवा पैलू आपल्याला या पाठाच्या मार्फत शिकायला मिळतो.